कधी कधी असं होतं ना आयुष्यात की आपण खूप मेहनत करतो, सगळे नियम पाळतो, पण तरीही अंतिम ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. हम्म, मग प्रश्न पडतो की चूक कुठे झाली? नियम पाळणं ते पुरेसं नाहीये का? बरोबर. आज आपल्याकडे आलेले स्रोत बायबलमधल्या एका प्रसिद्ध कथेच्या माध्यमातून मला वाटतं याच प्रश्नाचा शोध घेतात. हो. आणि ही कथा सर्वांना माहिती आहे. अगदी. आपण बोलणार आहोत मोशे, यहोशुआ आणि इस्रायल लोकांच्या प्रवासाबद्दल. हं. पण हे विश्लेषण ऐतिहासिक घटनांच्या पलीकडे जातं आणि त्यातील प्रतिकात्मक अर्थाचा वेध घेतं. हो, म्हणजे ही फक्त एक गोष्ट नाहीये. नाही, या स्रोतांनुसार हा प्रवास म्हणजे नियमशास्त्राकडून कृपेकडे होणाऱ्या एका मोठ्या आध्यात्मिक स्थित्यंतराची गाथा आहे. बरोबर. यात मोशे नियमशास्त्राचं प्रतीक आहे, यहोशुआ प्रभू येशूचं, आणि तो जो कनान देश आहे, वचनदत्त भूमी. हो, ती वचनदत्त भूमी म्हणजे 1000 वर्षांच्या राज्याचं प्रतीक. आता हे 1000 वर्षांचं राज्य म्हणजे काय? तर बायबलनुसार हे एक असं भविष्यकालीन युग आहे जिथे देवाचं राज्य पृथ्वीवर शांती आणि न्यायाने स्थापित होईल. हो. तर आज आपण या प्रतीकांच्या गभीरे जाऊन पाहणार आहोत की हा जुन्या कराराकडून नवीन कराराकडे होणारा बदल नेमका काय आहे. आणि त्याचा आज आपल्यासाठी काय अर्थ आहे? अगदी. चला तर मग यात जरा खोलवर शिरून बघूया. सुरुवात करूया सर्वात मोठ्या कोढ्यापासून. मोशे. हो, मोशे, ज्याने इस्रायल लोकांना गुलामगिरीतून बाहेर काढलं, 40 वर्ष वाळवंटात त्यांचं नेतृत्व केलं. तोच महान नेता वचनदत्त भूमीच्या म्हणजे कनानच्या अगदी वेशीवर येऊन थांबतो. त्याला प्रवेश मिळत नाही. हो, हे किती विचित्र वाटतं ना. तेच तर, ज्याने संपूर्ण प्रवासाची सुरुवात केली तोच शेवट का पाहू शकला नाही. आणि याच प्रश्नात या संपूर्ण विश्लेषणाचं सार दडलेलं आहे. अच्छा. स्रोतांनुसार मोशे हा केवळ एक व्यक्ती नाही, तर तो एका संपूर्ण व्यवस्थेचं प्रतीक आहे. म्हणजे पाषाण लेखांवर कोरलेल्या आज्ञांची व्यवस्था, म्हणजेच नियमशास्त्र. ओके. नियमशास्त्राचं काम खूप महत्वाचं आहे. ते आपल्याला काय चूक आणि काय बरोबर हे दाखवतं, पापाची जाणीव करून देतं. पण एक गोष्ट आहे जी नियमशास्त्र करू शकत नाही. ते पापावर विजय मिळवण्यासाठी आंतरिक शक्ती देत नाही. अच्छा, म्हणजे नियमशास्त्र एक नकाशासारखं आहे जे तुम्हाला रस्ता दाखवतं, पण गाणी चालवण्यासाठी लागणारं पेट्रोल किंवा ऊर्जा देत नाही. अगदी अगदी अचूक उपमा आहे. म्हणूनच आपल्या स्रोतांमध्ये एक महत्वाचा फरक सांगितला आहे. कोणता? जे नियमशास्त्राच्या अधीन आहेत ते दास आहेत, पुत्र नाहीत. दास आणि पुत्र? हो. आणि वारसा हक्क हा पुत्रांना मिळतो, दासांना नाही. त्यामुळे केवळ नियम पाळून, केवळ बाह्य शिस्तीने कोणीही त्या प्रतिकात्मक 1000 वर्षांच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. त्यासाठी एका वेगळ्या, अधिक शक्तिशाली मार्गाची गरज आहे. आणि तो मार्ग यहोशुआ दाखवतो. अगदी. म्हणजे मोशेचा प्रवेश नाकारणं ही त्याला दिलेली शिक्षा नव्हती, तर तो ज्या व्यवस्थेचा प्रतीक होता त्या व्यवस्थेची ती एक मर्यादा होती. परफेक्ट. अगदी बरोबर. हे वैयक्तिक अपयश नाही, तर व्यवस्थेची स्वाभाविक मर्यादा आहे. ओके. आपण एक साधं उदाहरण घेऊ शकतो. समजा आपण सायकल शिकतोय. सुरुवातीला आपल्याला ट्रेनिंग व्हील्स लागतात. हो. ते आपल्याला पडण्यापासून वाचवतात, दिशा देतात. मोशे आणि नियमशास्त्र त्या ट्रेनिंग व्हील्स सारखे आहेत. आवश्यक आहेत. खूप आवश्यक आहेत. पण आपल्याला खऱ्या अर्थाने स्वतंत्रपणे सायकल चालवायची असेल तर ते ट्रेनिंग व्हील्स काढावेच लागतात. बरोबर. यहोशुआ म्हणजेच येशू म्हणजे ती अवस्था जिथे आपण स्वतःच्या संतुलनाने, स्वातंत्र्याने सायकल चालवायला शिकतो. वा, ही उपमा खूपच छान आहे. म्हणजे यहोशुआ हा त्या नवीन मार्गाची सुरुवात आहे. हो. स्रोतानुसार यहोशुआला थेट प्रभू येशूचं प्रतीक मानलं आहे. तर हा नवीन मार्ग तो नेमका कसा काम करतो? हा नवीन मार्ग केवळ एका नवीन नेत्यामुळे नाही, तर एका नवीन शक्तीमुळे शक्य होतो. आणि ती शक्ती म्हणजे पवित्र आत्मा. स्रोतानुसार केवळ प्रभू येशूच्या माध्यमातूनच पवित्र आत्मा येतो, आणि हाच पवित्र आत्मा ते काम करतो जे नियमशास्त्र करू शकत नव्हतं. म्हणजे तो नियम फक्त बाहेरून लादत नाही, तर आतून बदल घडवतो. आतून बदल म्हणजे नेमकं काय? म्हणजे पवित्र आत्म्यामुळे व्यक्तीला देवाचं प्रेम खऱ्या अर्थाने समजतं. शारीरिक पापी इच्छांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आंतरिक बळ मिळतं. इतकंच नाही, तर मृत्यूच्या भीतीवरही मात करण्याची शक्ती मिळते. अच्छा. नियमशास्त्र सांगतं हे करू नकोस, पण पवित्र आत्मा ती गोष्ट न करण्याची इच्छा आणि ताकद दोन्ही देतो. वा, हा खूप मोठा फरक आहे. हो, हाच तो मूलभूत फरक आहे. मग मोशेचा मृत्यू
तो केवळ एका व्यक्तीचा अंत नाही, तर एका युगाचा, एका विचारसरणीचा प्रतिकात्मक अंत आहे असं म्हणता येईल का? हो, तुम्ही अगदी बरोबर पकडलंय. म्हणूनच कनान देशात प्रवेश करण्यापूर्वी मोशेचा म्हणजेच नियमशास्त्राचा मृत्यू होणं हे प्रतिकात्मकदृष्ट्या अत्यंत आवश्यक आहे. आवश्यक. हो, कारण जेव्हा नियम आपल्या हृदयावर आणि मनावर कोरला जातो तेव्हा तो पाषाणलेखांवरचा बाह्य नियम सिम्बॉलिकली मरतो. त्याची जागा आतून आलेल्या प्रेरणेने घेतलेली असते. ही एका नवीन अवस्थेची, एका नवीन कराराची सुरुवात आहे. तुम्ही नवीन करार हा शब्द वापरलात. हे सगळं ऐकताना मलाही जुना करार आणि नवीन करार यांच्यातला फरक आठवत होता. हो, अगदी. एका बाजूला कठोर नियम आणि दुसऱ्या बाजूला कृपा आणि विश्वास. आपले स्रोत यावर अधिक प्रकाश टाकतात का? हो, नक्कीच. हे विश्लेषण त्या दोन करारांमधला फरक अतिशय स्पष्टपणे मांडतं. कसं? पहिला करार म्हणजेच जुना करार जो मोशेद्वारे दिला गेला, त्याचा मुख्य उद्देश होता पापाची ओळख करून देणे. तो आरशासारखा होता, जो आपल्याला आपला चेहरा किती खराब झालाय हे दाखवतो, पण तो चेहरा स्वच्छ करू शकत नाही. बरोबर. हा करार प्राण्यांच्या रक्ताने स्थापित झाला होता, जो पापांसाठी एक तात्पुरता उपाय होता. आणि नवीन करार? तो यापेक्षा कसं वेगळा आहे? नवीन करार जो प्रभू येशू आणि पवित्र आत्म्याद्वारे येतो, तो आरशाच्या पुढे जाऊन काम करतो. तो केवळ चेहरा दाखवत नाही, तर तो स्वच्छ करण्यासाठी पाणी आणि साबणही देतो. म्हणजे तो उपाय देतो. हो, त्याचा उद्देश केवळ पापाची जाणीव करून देणे नाही, तर पापावर विजय मिळवून एक नवीन ट्रान्सफॉर्मेटिव्ह जीवन देणे आहे. आणि हा करार प्राण्यांच्या रक्ताने नाही, तर प्रभू येशूच्या स्वतःच्या रक्ताने स्थापित झाला आहे, जो पापांची कायमची क्षमा देतो. आणि सर्वात मोठा फरक जो तुम्ही आधी सांगितलात, तो म्हणजे नियम आता बाहेरून नाही, तर आतून येतो. अगदी. यालाच हृदयावर कोरलेला नियम म्हणतात. रस्त्यावर का बघून चालावा, ते आपल्याला आतून पटतं. हो, तो नियम आता आपल्या समजुतीचा, आपल्या स्वभावाचा भाग बनतो. तो आपल्या हृदयावर कोरला जातो. हा आहे नवीन करार. वा. त्यामुळेच मोशेचे नियमशास्त्र आता ख्रिस्ताचे नियमशास्त्र बनते. म्हणजे ते आंतरिक प्रेरणेतून बाळले जाते. हे खूपच स्पष्ट झालं, पण ही गोष्ट फक्त नेत्यांच्या किंवा करारांच्या पातळीवर नाहीये. ही लोकांच्या पातळीवरही घडतीये, बरोबर? हो. म्हणजे मोशेच्या नेतृत्वाखालील पिढी आणि यहोशवाच्या नेतृत्वाखालील पिढी यातही काहीतरी प्रतिकात्मक अर्थ दडलेला आहे. हो, आणि तो खूप खोल अर्थ आहे. स्रोतांनुसार जी पिढी इजिप्तमधून बाहेर पडली ती जुना मनुष्य दर्शवते. जुना मनुष्य? हो, म्हणजे जुना स्वभाव जो अजूनही पापाच्या, तक्रार करण्याच्या आणि अविश्वासाच्या अधीन आहे. आणि याच कारणामुळे ती संपूर्ण पिढी ज्यांनी पाप केले ती वाळवंटातच नष्ट झाली. त्यांना वचनदत्त भूमीत प्रवेश मिळाला नाही. थांबा 1 मिनिट. म्हणजे तुम्ही म्हणताय की 40 वर्ष वाळवंटात फिरणारी ती संपूर्ण पिढी ही प्रतिकात्मक दृष्ट्या मरण्यासाठी होती. हे खूपच धक्कादायक आणि कठोर वाटते. हो, प्रतिकात्मक पातळीवर ते कठोरच आहे, पण त्याचा उद्देश समजून घेतला पाहिजे. काय होता उद्देश? अरण्यातला तो 38 ते 40 वर्षांचा काळ हा केवळ एक प्रवास नव्हता. तो एका शुद्धीकरणाचा, एका परिवर्तनाचा काळ होता. या काळात जुनी पापी स्वभावाची पिढी संपती आणि एक नवीन पिढी पुन्हा जन्माला येते, जी वचनदत्त भूमीत प्रवेश करण्यास पात्र ठरते. अच्छा. ही नवीन पिढी नवीन मनुष्याचं प्रतीक आहे. म्हणजे तो अरण्यातला प्रवास हा एका पिढीच्या अंताची आणि नव्या पिढीच्या सुरुवातीची कथा आहे. हो, आणि ती केवळ शारीरिक पिढी नाही, ती आध्यात्मिक स्थितीचं प्रतीक आहे. ओके. याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की पवित्र आत्म्याद्वारे पुन्हा जन्म घेतल्याशिवाय, म्हणजे जुन्या स्वभावाला मारल्याशिवाय देवाच्या राज्यात प्रवेश करता येत नाही. आपला जुना स्वार्थी स्वभाव त्या वाळवंटातच सोडावा लागतो. तरच आपण नवीन जीवनात म्हणजेच वचनदत्त भूमीत प्रवेश करू शकतो. म्हणजे हा प्रवास पापाची जाणीव होण्यापासून ते पापावर विजय मिळवण्यापर्यंतचा आहे. अगदी. आता आपण या प्रवासाच्या अंतिम ध्येयाबद्दल बोलूया. हे सगळं परिवर्तन, हा सगळा प्रवास ज्या वचनदत्त भूमीसाठी आहे, ती भूमी नक्की कशाचं प्रतीक आहे? आपल्या स्रोतांमध्ये नवीन इरोशलेमची तुलना परमपवित्र स्थानाशी केली आहे आणि इतकंच नाही तर अगदी सुरुवातीच्या एदन बागेलाही त्याचं प्रतीक मानलं आहे. हो. या 3 वेगवेगळ्या संकल्पना कशा जोडलेल्या आहेत? जर आपण हे मोठ्या चित्रात पाहिलं तर या तिन्ही ठिकाणी काही विलक्षण साम्यस्थळ दिसतात. अच्छा. हे तिन्ही ठिकाणं देवाच्या परिपूर्ण उपस्थितीचं प्रतीक आहेत. ओके. उदाहरणार्थ नवीन येरुशलेम आणि परमपवित्र स्थान. जुन्या करारातील मंदिरातलं परमपवित्र स्थान जिथे देवाचा वास असायचा,
ते एक परिपूर्ण घन म्हणजे क्यूब होतं. लांबी रुंदी उंची समान. बरोबर. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे बायबलच्या प्रकटीकरण पुस्तकात नवीन येरुशलेम शहराचं वर्णनही तसंच केलं आहे. त्याची लांबी, रुंदी आणि उंची समान आहे. इंटरेस्टिंग. आणि दोन्ही ठिकाणी देवाचं सिंहासन आहे. आणि एदेन बागेचा याच्याशी काय संबंध? ती तर अगदी सुरुवातीची गोष्ट आहे. एदन बाग सुद्धा परमपवित्र स्थानाचंच एक मूळ प्रतीक आहे. कसं काय? तिथेही देव मनुष्याच्या सानिध्यात प्रत्यक्षपणे उपस्थित होता. हो. तिथे जीवनाचं झाड होतं जे नवीन येरुशलेममध्येही आहे. हां. आणि आठवा, जेव्हा आदाम आणि हव्वेला बागेतून बाहेर काढलं तेव्हा बागेच्या प्रवेशद्वारावर करूब म्हणजे देवदूत पहारा देण्यासाठी ठेवले होते. हो, बरोबर. तसाच पहारा मंदिरातील परमपवित्र स्थानावरही असायचा. अच्छा. हे सर्व एकाच अंतिम पवित्र आणि दैवी स्थानाकडे निर्देश करतात, जिथे देवाचा वास असतो आणि जिथे माणूस देवाच्या सान्निध्यात परिपूर्ण अनंत काळचं जीवन जगू शकतो. हाच तो अंतिम उद्देश आहे. तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली. मोशेपासून यहोशवापर्यंतचा प्रवास हा केवळ एका ऐतिहासिक घटनेचा वृत्तांत नाही, तर तो मानवी आत्म्याचा प्रवासाचा एक शक्तिशाली नकाशा आहे. तो नियमशास्त्राच्या मर्यादेकडून जे फक्त पापाची जाणीव करून देतं, विश्वासाच्या सामर्थ्याकडे होणारं संक्रमण आहे. बरोबर. येशूवरील विश्वासानेच पापावर विजय मिळून अनंत काळच्या जीवनात म्हणजे त्या प्रतिकात्मक वचनदत्त भूमीत प्रवेश करण्याचा मार्ग खुला होतो. हो. मोशे लोकांना त्या भूमीच्या सीमेपर्यंत आणू शकला, पण पलीकडे नेण्यासाठी यहोशवाची म्हणजेच येशूचीच गरज होती. आणि यामुळे एक खूप महत्वाचा आणि वैयक्तिक प्रश्न निर्माण होतो. या स्त्रोतांमध्ये सांगितल्याप्रमाणे पापावर विजय मिळवणं किंवा एका चांगल्या आयुष्यात प्रवेश करणं हे केवळ बाह्य नियम पाळण्यापुरतं मर्यादित नाही. ते एका आंतरिक परिवर्तनाशी जोडलेलं आहे. हो. मग आजच्या जगात जिथे नियम, कायदे, शिस्त यावर खूप जोर दिला जातो, तिथे हृदयात कोरलेलं नियम असण्याचा खरा अर्थ काय असू शकतो? खरंय. आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक वाळवंट येतं, जिथे आपण अडकल्यासारखं वाटतं. मग प्रश्न असा आहे की आपल्या वैयक्तिक वाळवंटातून जाताना आपल्यातला कोणता जुना स्वभाव मागे सोडायला हवा, जेणेकरून आपण आपल्या वचनदत्त भूमीत प्रवेश करू शकू.